दुसऱ्या टप्प्यामधील मतदान सुरू झालंय। प्रामुख्याने भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये ही लढत असणार आहे। जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढत असल्यामुळे नागरिक सकाळी 7 पासूनच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती गर्दी करतात। नुकताच खासदार अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय माजी आमदार डीपी सावंत यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। नांदेडमधली ही मतदानाची दृश्य आपण बघतोय। डीपी सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि आता थेट जाऊयात यवतमाळमध्ये। कपिल शामकुवर आपले प्रतिनिधी सोबत आहेत। कपिल, जवळपास 1.5 तास होत आलाय मतदान सुरू होऊन, आणि कसा प्रतिसाद तिकडे यवतमाळमध्ये दिसतोय? गुरु, यवतमाळ जिल्ह्याच्या सर्वच मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। ग्रामीण भागामध्ये हा मताधिकार बजावण्यासाठी मोठ्या संख्येने जे नागरिक आहे हे मतदान केंद्रावर पोहोचत आहे। सध्या मी यवतमाळच्या नगर परिषद शाळा आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की इथं मतदारांचं स्वागत इथं केले जात आहे। पुष्पगुच्छ देऊन हे स्वागत केले जात आहे आणि जे सुज्ञ मतदार आहे त्यांना हे सांगितलं जातं की तुमचं मतदानाचे अधिकार तुम्ही नक्की बजावला पाहिजे आणि लोकशाही बळकट केली पाहिजे, कारण की तुमच्या आशा आकांक्षा यांचा आवाज म्हणजे तुमचं मतदान आहे। आणि त्यामुळं हे मतदान बजावण्यासाठी मोठ्या संख्येनं जे नागरिक आहे, मतदार आहे, हे या मतदान केंद्रावर येत आहे। जिल्ह्याच्या 2225 मतदान केंद्रावर अशाच पद्धतीचा उत्साह आहे आणि या माध्यमातून जे आहे लोकशाही बळकट करण्याचं काम जे आहे इथं होत आहे। अर्थात लोकशाही बळकट करण्याचं काम या ठिकाणी या मतदान केंद्रावरती सुरू आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।